देवा तुझा मी सोना. संत नरहरी सोनार यांची गोष्ट म्हणजे भक्ती चळवळीतील शिकवण देणारी आणि अतिशय सुंदर अशी कथा आहे. ती हरी आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे दोघेही वेगळे नसून एकच आहे हे पटवून देणारी आहे. 13व्या शतकात महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र अशा पंढरपूर क्षेत्री संत नरहरी सोनार राहत होते. ते व्यवसायाने सुवर्णकार होते आणि आपल्या व्यवसायात ते अत्यंत पारंगत आणि प्रामाणिक होते. परंतु त्यांची एक अट होती. ते अत्यंत कठोर असे शिवभक्त होते. ते मल्लिकार्जुन शिवाचेच पूजन करायचे. पंढरपुरात राहून सुद्धा विठ्ठल मंदिरात त्यांनी कधीही पाऊल टाकले नाही. इतकेच काय तर मंदिराचा कळस दिसू नये म्हणून ते दुसऱ्या गल्लीने जायचे. एकदा एका सावकाराने विठ्ठलाला सोन्याचा कमरपट्टा वाहण्याचा नवस केला. सर्वोत्कृष्ट सुवर्णकार म्हणून लोक त्याला नरहरींकडे घेऊन गेले. नरहरींनी विठ्ठलाचे नाव ऐकून आधी नकार दिला, पण सावकाराने भरपूरदा विनवणी केल्यानंतर नरहरी तयार झाले. मात्र नरहरींनी एक अट ठेवली. ते स्वतः विठ्ठलाच्या मंदिरात जाण्यास तयार नव्हते. त्यांनी सावकाराकडे अट ठेवली की त्यांनी स्वतः जाऊन दोरीने विठ्ठलाच्या कमरेचे माप घेऊन यावे. नरहरींनी अगदी अचूक मापाचा हिरे माणिक जडित असा कमरपट्टा तयार केला. पण जेव्हा तो विठ्ठलाला घालण्यात आला तेव्हा तो विठ्ठलाला घट्ट झाला. सावकाराने परत आणल्यानंतर नरहरींनी त्यांना मोठा केला, पण यावेळी तो अत्यंत सैल झाला. असे अनेकदा घडले. शेवटी सावकाराने नरहरींना मंदिरात चलण्यास विनंती केली. नरहरी तयार झाले, पण फक्त डोळ्यांवर पट्टी बांधून. ते विठ्ठलाचे रूप पाहू इच्छित नव्हते. डोळ्याला पट्टी बांधून गाभाऱ्यात जेव्हा त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला हात लावला तर त्यांना आश्चर्य वाटले. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, अंगावर चामडे, डोक्यावर जटा आणि चंद्रकोर असे त्यांच्या हाताला जाणवले. त्यांना असे वाटले, अरे हे तर माझे शिवशंभू. त्यांनी आनंदाने डोळ्याची पट्टी काढली तेव्हा समोर विठ्ठल उभा होता. त्यांनी अजून डोळ्याला पट्टी बांधून मूर्तीला स्पर्श केला तर शंभू जाणवत होता. डोळे मिटले की शंभू, डोळे उघडले की विठ्ठल. त्या क्षणी नरहरी सोनार यांच्या डोळ्यावरील अज्ञानाची पट्टी कायमची निघाली. त्यांना समजले की हरी आणि हर यात कुठलाही भेद नाही. दोन्ही रूपे एकाच परमेश्वराची आहे. त्यांचा अहंकार गळून पडला आणि त्यांनी विठ्ठलाच्या चरणाला मिठी मारली. यानंतर त्यांनी घेतलेले विठ्ठलाच्या कमरेचे माप अगदी अचूक बसले. मग काय तर नंतर नरहरी सोनार हे विठ्ठलाचे परमभक्त बनले. त्यांनी आपल्या सोनार व्यवसायाचे उदाहरण घेऊन अनेक अभंग रचले, जसे की देवा तुझा मी सोनार नामाचा प्रगट व्यवहार. या कथेची मोठी शिकवण ही आहे की परमेश्वर एकच आहे, फक्त त्याची रूपे अनेक आहेत. आपण त्याला शिव म्हणा, विष्णू म्हणा, विठ्ठल म्हणा, अल्लाह म्हणा की येशू म्हणा, अंतिम शक्ती एकच आहे. मानवाने आपल्या संकुचित बुद्धीने देवामध्ये भेद निर्माण केले आहे, पण देवाच्या दरबारामध्ये असा कुठलाही प्रकारचा भेद नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.